हा घर विकत घेतला. बरं, मला तिथं अजून एकदा टोकतो तुम्हाला. मग 4 वर्ष तुम्हाला सुख शांती लाभली, त्याच्यानंतर नाही लाभली का? नाही. बरं, थांबा 1 मिनिट. बरं, आता सर्वजण जी जनता ऐकते, जी दाऊलमध्ये बाबाची सेवा करतात, त्यांनी आता काय सांगतो जरा ध्यानपूर्वक तुम्ही सर्वजण ऐका. ठीक आहे. तर आता काय झालं माहिती आहे का, ज्या दाऊलमध्ये बाबाची जी सेवा करत होते त्यांनी जी सेवा करत होते त्यांनी सांगितलं तिथं की बाबा तुमचे जे पुढाचे जे आहेत ते दाऊलमध्ये बाबा आहेत. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, यांचं जे काय असेल काय केलं होतं काय ना, तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आता त्यांच्याकडे गेल्यानंतर यांना जो त्रास होत होता, तर त्यांनी काय केलं की यांच्या शरीरावरती बंधन टाकले की जी बाहेरची बाधा असेल तर ती येणार नाही. काय, जी पण बाहेरची बाधा असेल ती येणार नाही, म्हणून जे बांधणीचे मंत्र जे असतात, तर अनेक जे नवीन नवीन साधक काय करतात माहिती आहे का, की पेशंट काढायचं म्हणून ती जी पण ताकद असेल किंवा ती गेली किंवा काय केलं की पेशंट नीट झालं पाहिजे, मग आता काय करायचं, नीट होत नाही किंवा समजा आपण त्या ताकदला वर चढवू शकत नाही, तर मग बंधन टाकायचा प्रयत्न करतात. तर काय करतात, मग शरीरावरती हात ठेवून शरीरावरती बंधन टाकणं किंवा तावीज देऊन शरीरावरती बंधन टाकणं, अशा गोष्टी करतात. मग त्यानंतर काय होतं माहितीये का, मग आपल्याला जो काही काळावधी साठी आहे ना, तो त्रास बंद होतो, का की शरीरावरती बंधन असतात. आणि जी पण सोडलेली ताकद असते किंवा काय असते, लक्षात ठेवा की फक्त एक वाट बघून असते की कधी समजा हे बंधन आता मुक्त होते किंवा काय करत आहे. आणि त्याच्यात जर आपले जर वैरी जर ती ताकद सोडत असेल किंवा काय करत असेल, तर ती प्रत्येक प्रकाराने हे बघत असते ते बंधन कसं तुटत आहे आणि माझी ताकद कशी आतमध्ये जाते. म्हणून 4 वर्षांनंतरून त्यांना परत तो त्रास उद्भवला, का की त्याला 4 वर्षांनंतरून त्याला परत तसं सापडलं, वाट सापडली. कशा पद्धतीने आता त्याला मात देता आलं, म्हणजे ज्या अगोदर जे साधक होते, जे होते तांत्रिक, त्यांनी काय केलं की त्यांच्या सामर्थ्याने जे बंद करायचं केलं, पण 4 वर्षांनंतरून ज्यांनी तंत्रक्रिया केली होती किंवा काय केली होती, तो सामर्थ्यवान झालं कुठून, जरी त्यांनी ते सर्व बंधन तोडून त्याची ताकद परत मोकळी करून घेतली, त्याची ताकद मोकळी करून घेतली, परत दिलं सोडून. ठीक आहे. मग आता नवीन साधक काय करतात की बंधन टाकतात. बंधन टाकल्यानंतर समोरचा पेशंट नीट होत नाही, तेवढेच पुरतं त्याला गुण येतो. परत एखादा ज्या ताकदची तुम्ही समजत तांत्रिकची शक्ती बांधून ठेवलेली, एखादी कुठली पण शक्ती तुम्ही बांधून ठेवली, मग कुणी ना कुणी तर तो सोडून घेणारच ना. मग सोडून घेतल्यानंतर काय, सोडून घेतल्यानंतर परत येणार. मग परत न येण्यासाठी व परत येऊच नाही त्यांनी कधी, परत तो त्रास होत नाही, त्याच्यासाठी काय काय असतं किंवा काय करतात मी तुम्हाला नंतर सांगतो. पहिला आपण यांच्याशी बोलून घेऊ.